लग्नानंतर आज पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्याला एकटे सोडून कुठेतरी बाहेर जाणार होते, ते हे 2 दिवसांसाठी. चला कुठे ते तुम्हाला सांगतेच पुढे. तर माझ्या प्रवासाची सुरुवात सकाळी पहाटे 5 वाजल्यापासूनच झाली. तर बघू शकता तुम्ही किती अंधार आहे सगळीकडं. आणि मला चिपळूणमधून खेडला जायचं होतं, कारण माझा ॲक्च्युअल प्रवास खेडपासून चालू होणार होता. त्यामुळे मला हे सोडायला आले होते. सकाळ सकाळी माझी तर झोपमोड झालीच होती, पण माझ्यामुळे यांची पण झोपमोड झालीच. असं खेडवर पोचलो आम्ही आणि मला तिथून दुसरी गाडी पिक करणार होती, तर ती गाडी पण तेवढ्यात आली आणि आमचा पुढचा प्रवास चालू झाला. तर आम्ही आता चाललो आहे पुण्याला. मला तर वाटते मी खूप दिवसानंतर पुण्याला चालली आहे. ऑलमोस्ट 3 वर्षानंतर पुण्याला चालली आहे मी. पुण्याला जायचं कारण म्हणजे आमच्या ऑफिसचं टीम आउटिंग आहे, म्हणजे ऑफिसची टीम मीटिंग आहे. त्यासाठीच आम्ही सगळे चाललो आहे. खूप दिवसापासून हा प्लॅन चालू होता. फायनली आज मुहूर्त भेटला, सो आम्ही आज सगळे भेटतोय. लास्ट टाईम 3 वर्षापूर्वी आम्ही सगळे भेटलो होतो, त्याच्यानंतर आज भेटणार आहे. माझ्यासोबत माझे 2 कलिग्स पण आहेत, ते पण कोकणातलेच आहेत. एक आहेत दापोलीतले आणि दुसरे आहेत लोणेरेमधले. आणि कसं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं आमचं नॉर्मली जास्त कुणाशी भेट होत नाही, पण असं त्यामुळे प्लॅनिंग करून भेटावं लागतं आम्हाला सगळ्यांना. पण सगळ्यांना भेटायची जी मजा असते ना, ती काही वेगळीच असते. आणि असं पण नॉर्मली आमच्या रोज सगळ्यांची बोलणं होतच असतात, फोनवरती, ईमेल्सवरती, मेसेजवरती. पण असं समोरून भेटायची जी एक्साइटमेंट असते ना, ती काही वेगळीच असते. सो फायनली प्रवास करता करता आम्ही पुण्यामध्ये पोचले. तुम्हाला बिल्डिंगवरून अंदाज आला असेलच. आता आम्ही सगळे ऑफिसवरती जाऊ. तिथे सगळे एकत्र आल्यावर आम्ही आमच्या नेक्स्ट लोकेशनला जाणार आहे. तर आम्ही आता एका रिसॉर्टवरती जातोय. तर आम्ही कुठे जातोय, काय काय एन्जॉयमेंट करतोय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या येणाऱ्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटतीलच. त्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा. सो चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.